सर्वांना माझा नमस्कार. डॉक्टर मठद चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक डाएट रेसिपी करणार आहोत. डाएट म्हणजे सगळ्यांना डोक्याला त्रास असतो. काय खाऊ काय नको हा प्रश्न पडतो. त्यासाठी आज मी एक खूप छान रेसिपी घेऊन येत आहे, म्हणजे सफोला ओट्स. उपमा कसं करतो तसंच हा सोपा रेसिपी आहे. तर इथं मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम होताच मी मोहरी घातलेला आहे. मोहरी चटचट झाल्यावर मी जिरा घालून घ्यायचा आहे. जिरा घातल्यावरच कढीपत्ता घालून घ्यायचं. कढीपत्ता चांगलं भाजल्यावर शेंगदाणे घालून घ्यायचं. शेंगदाणे चांगले भाजून झाल्यावर आपण मिरची घालून घ्यायची आहे. मिरची चांगलं भाजल्यावर ओनियन घालून घ्यायचं आहे. ओनियन कसं लाल होईपर्यंत भाजायचं आहे. ओनियन भाजल्यावर मी इथं टोमॅटो घालून घेतलेला आहे. टोमॅटो पाणी सुटूपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो झाल्यावर मी इथं कॅरेट घातलेला आहे. कॅरेट ऑप्शनल आहे, घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. अगदी पाणी सुटूपर्यंत आपण परतून घेत आहोत. चांगलं परतून झाल्यावर 1 चमचा हळद घालायचा आहे, म्हणजे लगेच त्याला छानसं असं कलर येतो. हळद म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, बिना हळदीचं जेवणच हे अपूर्ण असतो. हळद घालून घेतल्यावर मी इथं 3 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे, तुम्हाला पाहिजे तसं. पाणी जरासं पाण्याला उकळ आली की तुम्ही 1 चमचा मीठ घालायचं आहे. मी 3 वाटी पाणी घातल्यावर 1 चमचा मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर सफोला ओट्स 1 वाटी म्हणजे पुष्कळ होते. ओट्स आपण त्या पाण्यात घालून घ्यायचं आहे. त्याला चांगलं हलवायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गाठ्या होऊ नयेत असं. त्याच्यानंतर चांगलं हलवून झाल्यावर त्याला उकळी फुटू दे. त्याला चांगली उकळी येऊ दे म्हणून मी त्याचं झाकण झाकलेलं आहे. आपल्याला असं 5 मिनटासाठी ठेवायचं आहे. आता तुम्ही बघत आहात आपलं सफोला ओट्स रेडी झालेलं आहे. थोडंसं पाणी वरती येणारच. ते पूर्ण 5 मिनटासाठी उकळून झाल्यावर आपल्याला ते चांगलं स्टिअर करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी आलेली आहे. गॅस बंद करून थोड्या वेळ तुम्ही बंद करून ठेवू शकता. हे बघा किती छान दिसत आहे. कलर पण अगदी मस्त आलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.